अधिक मास पोथी अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरुनाथा. अरूप रूपा गुणातीता, तुमच्या चरणी माझा माता. नमन सर्वदा तुम्हा ते. तव कृपेची नौका थोर, उतरशी जडमुड पामर. तेथे मी एक अभ्रक किंकर, उतरी पादयाळुवा. भाविक भोळे अज्ञानजन, परपारा ते निशितया लागून. तरी मी एक अभाविक अज्ञान, ठेविता दूषण सर्वदा. मी तव नेने जपतप साधन काही, मती मंद आळशी सदा सर्वदा हे. पिडिलो असे प्रपंचाचे ठाई, सोडवी आई माऊली. व्यर्थ वेचिले वायसा, केदवा काळ घालिला फासा. नाही क्षणाचा भरवसा, नशे दिवसा अंतरी. संचय नशे धनाशी काही, करावी दान व्रते काही. हे तू जाणशी सर्व हे, हृदयगत माझे कृपाळा. असो आता हा स्तुतिवाद, परिसानुसंधा संवाद. मागिले अदे विशद, द्वादशी महिमा वर्णिला. तोची आता पुढत पुढती, परसो श्रुती प्रती. नेने अंगी बाणे विरक्ती, धर्मरीती ठसावे पै. जैसा कोणी एक कीर्तनी जात, तो दुजी ते भावार्थ सांगत. मग तयाचे बैसे होत जायत नित्य कीर्तनी. तैसाच ही गोष्ट असे, एकता परम जीवसंतोषे. भावार्थ प्रचित अनायासे, कडो येई आचरलिया. श्री बाळ अथवा प्रौढ, अथवा अज्ञान जडमुड. पापी असलिया द्वाड, एकता सदृढ उद्धरे. पूर्वी पंचमहापापे घडली, ती काय आपणा स्मरती ते वेळे. काय झाले कवने काळी, केवी नहाडे सांगावे. या लागे पूर्व पापाचा क्षय, म्हणून कथा भाग ऐकावा. तदनुसारीशी दानधर्म करावा, सुटका करावी नरदेहाची. इतर असते जन्मदात्रे, परी तेथे न घडे धर्मरीती. या लागे हाते श्रीपती, यथा निवृत्ती भजावे एकुणी. म्हणून एकीचे सादर, कथा लाघव परमापार. मन महात्म्य अतिसुंदर, लक्ष्मीनारायण संवाद. सूर्यवंशी श्रीरामचंद्र, आचार्य द्वादशी पर्वतवर. साधावा विधी प्रकार, यथानुमती समाधी. अवतार पुरुष तो दाशरथी, सहकुळ निर्दाळी लंकापती. कुंभकर्णादी बडकीर्ती, निवे टिले पराक्रमे. परित्या कुंभकर्णाची कुंभनिकुंभेची योषा. शतमुखी रावणाची पियुषा, कन्या जाना प्रदीपात्र. येते ऐसे एक सुत, नामे पुंडरीक विख्यात. लंकेशाची होता वार्ताहत, गेली धावत पितया पै. करुण्या साष्टांग नमन, निवेदिले सकळ वर्तमान. येरू एकता खेदखिन्न, म्हणे मूर्ख रवण केवढा. आम्हा कडो निधी मात, केला सकळ कुळाचा घात. मी तवा एका क्षणात रघुनाथ, शेने सहित ग्रासितो. परी होणार तेथे न चुके सर्वता, हो गेले ते झाले आता. सांप्रद लंकाधिप तत्वता, विषणा केला श्रीरामे. परितया विभीषणाचे वार्ता, मी जाऊन पाहिना आता. जवळून या आपल्या नाता, आपण स्वस्थ राजभोगी. ऐसे वरून या वचन, आकारिले सकळ सैन्य. धावनिशाणे घालून केली धावने लंकेवरी. निशे माझी एकाएकी समग्र, येऊनी वेढिले लंकानगर. कळला विभीषणा समाचार, तोही सत्वर बाहेर निघे. दोही सैन्य झाला मेळू, गायी उठले अलकल्लोळू. पलीदडे बडे प्रबळ आहे शतमुखी तो. विभीषणाचे पराभविले, लंके बाहेर घातले. पुंडरीका ते राज्य स्थापिले, गतव्रत केले माघारी. इतुके कृत्य करुणी देखा, परतला जो शतमुख. एकीकडे तो भक्तनायक, विचार करी निज म्हणे. म्हणे आता कवन उपाय करावा हाणे. झाली माझी गौर, केवी मुख दाखवावे राघवा. अपकीर्ती सर्व जगात, परी होणार ते हो गेले. राज्य उडले याचे दुःख आगळे, जगा माझे तोंड काढे. झाले सर्वापरी माझे, आता होय होणार तरी सुरेख हो का. शरण जावे रघुनायका, जेने दिली हे लंका.
विवेका निघाला काही सेवक आणि प्रधान घेऊन निघाला विभीषण तोय पातला अयोध्यापटना रघुनंदन ते असे दंडप्राय लोटांगण करुणी निघाला रघुनंदन रामे दिले आलिंगण परमभक्त जाणणे स्वागत बसुनी परस्परे सरिंद बैसला आदरे मुखार यंदा पाहता रघुवीरे तव दुःख आईला म्हणे विभीषणा प्राण सकया लोक कुलित दिशे हृदया तरी निवेदी महत्कार्या जे हर विदया या अलोट असे रघुपतीचे वचन ऐकुनी बोले विभीषण मग स्तुतिवादे रघुनंदना पूजिता झाला आदरेशी जय जयाजी रघुनंदना कृपा सागरा पतित पावन भक्त रक्षका दीनोद्धारणा कृपा निदाना रघुपती भक्त कैवर रघुराया तव दर्शने हरे तत्काळ माया नामस्मरणे पापशया जाय विलया रघुपती तो तव एक वचनी एक बाण हा तव तुझा नेम रघुनंदन ऐसे असता सत्यपण आले दिसन एकाळी तरी तुवा निज कृपे करुण लंकाराजे तिथले जाण तेथे झाले महाविघ्न एके कथन रघुराया शतमुखी रावण पायी तो तवा आमच्या आशे व्यायी तयाची कन्या शुना होई भाल्या पाये निकुंभाचे ते असे पुत्र एक नाव तयाचे पुंडरीक तया ते घेऊन या देख शुषा गेली पितया पै लंकेचे सावंत वर्तमान तिने पितया ते केले श्रवण मग तो सकळ सैन्य घेऊन आला चालवणे लंकेशी मागे समयी परतवून लंका राज्य घेतले हिरोण पुंडरीका ते राज्यस्थापना गेला निघन मागोता म्हणे रघुनंदना शरण आलो तव चरण सांगून या वर्तमाना निवांत ताना बैसला ऐकुनी विभीषणाचे वचन निवांत बैसला रघुवीर हा रक्त करून नेत्र काय बोले ते समय माझे या भक्ताला गुण कोण छळता दुजन तया ते समुळे निर्धारण मी रघुनंदन स्वयं करता भक्ता लागे अवतार युगायुगी तसे साचार ऐसा कोण असे पामर ते तिरस्कार माझी या भक्ता तरी एका माझ्या वचनाशे आज असे एकादशे मारून या शतमुखाशी राज्य स्थापे तुझी या स्थापेना इतके करून या कारण द्वादशीच्या अयोध्येशी पारण करीन साधने यथापूर्ण तरीच रघुनंदन नाम माझे ऐसे प्रतिज्ञा वचन श्रीरामाचे ऐकुनी जाण बोलता झाला विभीषण अगृत वचन केवी घडे दादी समुद्राचे मध्य भेटे तया अनुसहाचे स्थान जगजेटे अवधू हे की जे ते गोष्टी सविस्तारे न सांगेन इतोनी 5 कोटी योजने दूर असे तो दधी सागर तिथीला मध्य विटाचा विस्तार लक्ष योजने लांबीरंदी ते वासते वासुरा ते सांख्य नसेचे सैन्या ते निवटोनी तया दृष्टा ते देवी अयोध्येकडे द्वादशी ऐसे मनोमानाचे वाक्य आकरणोनी अयोध्या नायके शब्द घटिका मुहूर्ते एक नसुचे अनेक उपाव म्हणे हेतो अलोट कार्य दिसे आमुचे निमुत्तर घडे कैसे भक्त मनोरथ पुषदान दिशे रवी हंशे दिशे दूषण मी तवा भक्त काम कल्पद्रुम हे मिथ्यात्व दिशे परमा भक्त मनोरथी राम हे नाम साचन दिशे आमुते राजदी राज रघुनायक तो संकटी प्रल्हादेक मग इतरांचा केवता लेख संकटार्थ विचारा परिभक्त लागे संकटे पळता असे रवी खेटे इतर जनांची रहाटी होती कष्टी प्रपंची कष्टी होता भार मग आठवते परमेश्वर केवी संकट पडता रघुवीर स्मरे कुमार वायूचा देवभक्तगण वेगळे न दिशे ते तव एकमय वर्तती ऐसे जीवी परिमळ पुष्पी वसे तैसे ते व नागते एक रूप त्याही वरी सांबा आणि प्रभुनाथ वेगळेपण नाही उभयतात तोची अंश वायुसुत साक्षात अवतार शिवाचा म्हणून स्मरता रघुनाथ तात्काळ उभा ठेला हनुमंत जोडून या दोन्ही हस्त विनवित रघुराया म्हणे केवता संकार नवा अपार मी तव सायंद सतावीर पडती या आकाशा देवधीर तेथे तो असुर कायसा ऐसा उभयतात संवाद होता तेथे ला नारद अर्पणी पूजा प्रकार सध्या निज बैसविला मग नारद म्हणे जे रघुराया केवी खिन्न दिसती चर्या अवधार वृत्तांत रघुराया निवेदित ऋषी ते
नारद म्हणे जे श्रीरामा अचाट बदलाशेने मातो नैन नाव हे जे तुम्हा दुर्धर संग्रामा ये काळी परी मारुती ऐसा वीर ज्येष्ठी हा तव साह्य राखेल पाठी तरी सैन्यकर सिद्ध उठाउठी द्यावी भेटी दैत्याची परी पंचशत गोष्ट दूर कोटी दूर अशी तया दैत्याचे नगर केवी साह्य हा तव प्रकार नकळे निर्धार राघवा ऐसे कथा मुनिवचन आवेश लाव आयुनंदन सकळ सैन्य सिद्ध करून रघुनंदन उभा ठेला मग काय करी अंजनी सोत रूप धरले अति अद्भुत आकाशी मुख पाद पातलात देखता रघुनाथ हसला मग पिंजारुण रोमावळी वरी वैसवरी सैन्यमंडळी राम लक्ष्मण स्कंदमुळे कक्षेतळी विष्णू तेव्हा नारद म्हणे जी स्वामी समागमी तसे आम्ही पाहू संग्रामाची गुर्मी दैत्य धामावलोक आवश्यक म्हणे जानकीवर तव काय करी वायुकुमार दक्षिण चरण उचले सत्वर दैत्य नगर आक्रमले एक चरण अयोध्येते आत दुजा ठेविला दैत्य नगरात मग बोले वायुसुत उतरा त्वरित पयाता शतमुखाचे हेची नगरी वेढा घाला जी सत्वरी देखून आश्चर्य करी मुनिसहित राघवा म्हणे निमिषण लोटता जाण 18 पद्मे वानर सैन्य त्याही वरी अयोध्येचे विरगण सजाननसीचे इतुकिया सहित सत्वरी घेऊन आला कपिकेशरी म्हणून हर्षण मायांबरी विडिटी नगरी दैत्याची सर्व राजा निकेची कोल्होळ ऐकून या दैत्यपाळ समाचारानिमित्ता सकळ कळले ते वेळी तया ते विभीषणाच्या कैवारे धावन केलेसे रघुवीरे म्हणून आवेशे तोरे निघे बाहेर स्वसैन्याशी अचाट बळी दैत्य राणा हर्षला राणा अभित बाणा हाई जर्जर केली सकळ सेना रघुनंदना देखतसे मग मारुती स्कंदी रघुवीर हर्षद झाला बाणांचा पूर परिनाटपित दैत्येश्वर वर्ष पार बाणा ते ऐसे युद्ध होता ते वेळी 3 प्रहर रात्र हो आली श्रीरामे चिंता अनळे बसते केली ते दवा म्हण्या दैत्या ते पराभवून विभीषणा ते राज्य देऊन न घडे अयोध्येशी गमन द्वादशी पूर्ण न घडे ते ऐशा विचारे मनात तटस्थ ठेवा रघुनाथ हे देखून नारद हसत केवी हे मात घडू शके परी शिजे चापपाणी हा दैत्य शिवहर दायने कदा नाटपे तुम्हाला गुणे वृक्षकाने मनीचे तरी या विषयीचे उपाय एक असे मायाधीन हे जगत वशे तेव्हा तो सगुणत्वे मायाविषय आकार पैसे झालेशे वरी ते माया आलिया विण हा दैत्य नाटपे कवनाला गुण या लागी जानकी ते प्रार्थना आणि रघुवीर कंदनाते मागोती पाहे राम राणा एकुणी मुनीच्या वचना तव तो पुढे अंजनी स्वत काय रघुनंदना बोलत म्हणे सगळ्या संकटकाळी आता सांभाळावे ये वेळी तेथे आळूनी संकट टाळे करीन हाळे तुके एकुणी स्वामी वचनार्था थोरा वेश आला हनुमंता म्हणे चिंता न करी जे रघुनाथा जानकी आता आणि तो मग पुढल्या चरणा मागे केला तो अयोध्ये माझी उभा ठेला अंतरवंदिरी प्रवेशला तव देखता झाला अपूर्व भूमिशाही जनका बाळा भोगी निद्रेचा सोहळा मारुती विचारी ती वेळा निद्रा भांगिता झगटे दोष मग पुछे गुंडाळीन मंदिर पटुनी घातले समग्र मागुता दक्षिण चरण आवेग रणभूमी ठेविलासे शरण लागता पैते ते न लावता लोळ्याचे पाते घेऊन आला जानकी ते मंदिरासहित रणभूमी मग म्हणे जे रघुराया नमन माझे तुझिया पाया घेऊन आलो जनका तया आधी माया प्रणरूपी ऐकून त्याचे उत्तर परमहर्षयुक्त रघुवीर मागे पाय तव समग्र मंदिर शेतादी रत्नभूमी शाही परमाचार्याशी पाहून म्हणे धन्य माहुली अंजनी निधान जी प्रसवली असे रत्न बळिया निधान मारुती मग अंतर्गृही प्रशोण कोणी जाणून करी शेतीला गुण एरी उठली दचकोन तव रघुनंदन देखिला आणि दचकली जनक बाळी म्हणे
मी काय स्वप्न देखील येवेळी श्रीरामा गेले युद्धमोडी. हेतून आळी अनुपम्य जाणून सीतेचे हृदय बोलता झाला रघुनाथ. म्हणे स्वप्न नव्हे माता होई जागृत शुभानने. आम्हा ते दैत्य नाटोपे युद्धे म्हणून आले येले संध्या आता न लावी अवधी. त्वरे वधी दैत्य धर्मा निशी उरले किंचित. पुढे जाणे आहे अयोध्येत. द्वादशी साधन असे तेथ. त्वरित उठे ये काळी ऐसे एकता वचनार्था. चरणावरी ठेविला माता म्हणे द्यावी वाणा भाता. धनुष्यलता समवेश तोर आवेश हे ते काळी बाण भाता पुष्टमोडी. हर्ष घेऊन करकमळी दिदली अरोडी अट्टहासे. ते साक्षात आदिशक्ती हाके त्रिभुवन आंदोलते. दैत्य मने हे चिचन शक्ती प्रगटली परिधैर्य मेंढा महान. दैत्याला चालन वशता झाला मितपान. जेणे त्रिभुवन कोंदले मने मग म्हणून श्रीरामा. आघात तुझा महिमा स्त्री लाय विजय संग्रामा. आघात महिमा देखिला मी तव दुर्धर वीर पाहे. येते संग्राम केविला हे स्त्री हरी शस्त्र धरिता पाहे. कवनला हे पुरुषार्थ परी मी भीत नाही मरणाते. अंतकाळी देखिले रघुतमाते. अनेस गावल अंतराते पुढे होणार ते सुख हो का. कालचे असे हरिदिनी आता उधेली द्वादश साधने. ऐसे बोलवणी तक्षणी अमित बाणी हर्षत हिरीकडे त्रिभुवन जननी. धनुष्याते बाण लावणे रीती झाली तक्षणी. निर्वाण बाणे विदित वाते लाविता. अर्धघटी बाण मारिले लक्ष कोटी. परितो दैत्येंद्र महाटी तितुके ही निवटी बाणजाळ. ते देखिले जनकतनया विचारुणी बाण घेतला लवलाया. झापडी पडते दैत्य जोडिया येऊन उदया आदळत. एकची बाण केला पूर्ण काही नसेचे तया लागून. जीवी वृक्ष पडे उन्मळून तेवी असुर पडियला दूर पडताचे. हे मांदिने वितळली असुरवाहिनी. जय जयकाराचे उठली ध्वनी वानर सेने आनंद. सेना विखुरली चहूकडे नगर लुटविले निवाडे. बिभीषण हर्षकोंडे रामाकडे पाहत. या परी निवटोनी असुर निशे उरली झटकाचार. मग दैत्य करुणिया स्थिर स्तवी रघुवीर जनकिते. नागोती हनुमंता ते बोलत सगळ्या विभीषण राज्य स्थापित. आवश्यक म्हणणे वायुसुत उच्चाग्रे बसवित सैन्य ते. दक्षिण चरण उचलोनी लंके माझी ठेविला लवलाया. मागा म्हणे जे रघुराया उतरावे या लंकेसे. राज्य द्यावे विभीषणा ते अयोध्ये चालावे त्वरित. ऐसी एकताची मात थोर हर्षो रामचंद्रा. मग लंके माझी वाद्यघोष होता झाला परम उल्हास. राज्य स्थापी विभीषणास अयोध्याधीश आज्ञा मागे. मग विभीषणे दंडप्राय नमस्कार करुणी स्तविला रघुवीर. म्हणे भक्तपालना ब्रीदथोर केले साचर स्वामिया. तरी साधन द्वादशी झाली लंकेचे आविजे लंकेचे. सहपरिवारे स्वसैन्याशी विधियुक्त पैकीचे. मग बोले श्री रघुवीर हा तो येथे न घडे विचार. वाट पाहतो असे भरतवीर तया विन प्रकार न घडे हा. धन्य तयाचे बंधुपुत्र अभयता पूर्ण नाही तरी सांप्रत जाण. घेते प्राण एकमेकांचे तैसे नव्हे श्री रघुवीर. भक्तपळान समरंग धीर. शांत करून लंकेश्वर निघे सत्वर तेथोनी. मागुतासे हनुमंताशी स्तवनी म्हणे तया ते. सगळ्या नाही त्वरे देते परी वारा ते काळी. ऐकता रघुवीर वचन आवेशला वायुनंदन. मागुता वचलन चरण येथे माझी ठेविला परिवारासहित ते वेळी. सकळ सेना उतरली खाली सकळ वाह होणी आनंदले. जय जयकारे गर्जती तो पूर्वीचा पाकसिद्ध होत. स्नाने सारुणिया समस्त तव हृदय होता प्राप्त. पावे विस्तारित समग्र समस्ता सहित सारुणी भोजने. द्वादशी साधली रघुनंदने अशी द्वादशीचे महिमाण केले कथन श्रुतया ते. म्हणून तिथे माझे उत्तम द्वादशी पूर्व उत्तमोत्तम व्रत करिता हे निशिमा. विजयी संग्राम तो पावे आणि प्राप्त होय राजलक्ष्मी अंती पावे मोक्षधामी. हे
अनुपम्य व्रतनेमी प्रचित नामे असुध्या पंचयुत विभीषण तो पावाला राज्यासन ऐसे व्रताचे महिमाना व्रत संपूर्ण द्वादशे व्रतकरिता शतमुखाशे रामबाणे मुक्तितयाशे अंतिगे ला साह्यतेशे पुनरावृत्ते नागवे व्रतकरिता रघुनंदन रणी विजयी झाला पूर्ण मर्दुनिया शतमुखी रावण व्रत संपूर्ण साधले म्हणून श्रोते सज्जन हे व्रत करावे जाण जे अचरता यशकल्याण मोक्ष भवना प्राप्त भय हे कथा गोड ऐकेले म्हणून या दृष्टीते योजिले श्रोते श्रावण की जे सकळे वृद्धांजली प्रार्थितो कोणीही प्रकारे करून करावे भक्त भगवंत गुण वर्णन काळ साधित तेने करुण येत घडून पैसा मग केले कर्म वाया जाय हे तो न घडे कालत्रय म्हणून अति लवा आय वर्णावे गुण हरीचे ऐसे हे द्वादशीचे महिमान केले अवघे कथन येथून 5 वर्ष संपूर्ण झाली पुढे अवधान असे ध्या हे व्रत जे अचरती निमेषे दुःख दारिद्र्य नवे त्याशे नको तीर्थयात्रेशे काशे उज्जैन उदके स्वस्तिदास स्वस्ती अधिक मास महात्म्य ग्रंथ नाट्याधार पद्य पुराणात सम्यत मनोहर सुधा विरचित पंचमोध्याय एवढा गोपाल कृष्ण भगवान की जय. अधिक मास पोथी अध्याय 16 श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मानी व रंगा भक्त मानस प्रिय हृदयभंगा मुनिजन ध्यायी हृदयरंगा ये अंतरंगा श्री विठ्ठला सगुण स्वरूपा मेघश्यामा दीनबंधू आत्मीया रामा सदा सर्वदा नामी प्रेमा मनोविरामा असो दे. आता एका श्रोतेजन मलमासाचे कथानुसंधान संवाद लक्ष्मीनारायण पुण्य पावन कथा हे मागे द्वादशी महिमानावर नीला गुणा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला त्याची लोकार्थ पावीचे परिसीला भावार्थ भला असू द्या. श्रीरामजीच्या वधे तेव्हा एकीचे देवादिदेव अभिनव कथेचा ठेवा परिशीला असे स्वामिया परिस्नान आणि जप महिमा वर्णिला मग तरी स्नान केली याचे निष्पाप पूर्व कवन झालेसे कवन स्नानाचे तप पुण्य जपला तप येदवा होऊनी सकृप निविदावे स्वामिया मग बोले शेषशयन एके प्रिय प्रिय वचन जे आकर्णिता जाण होय क्षाळन महापाप स्नानदान जप होम चालविता नेमानेम तरी पाय वंदी यम देती क्षम रोग वर्ष सर्वारिष्टे ते शमते संसारी न घडे विपत्ती सर्व मनोरथ पुरते उद्धरा गती तो पावे सर्व तिथी केली स्नान तया ते घडे तेची पुण्य यदर्थी संशय नशे जाण सत्य जाणा शुभानने कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध कोटी गोदाने प्रसिद्ध पुरुषवरण एकविध घडले जरी प्राणिया तरी क्षमता नाही जाण मलमासे केली स्नान परिभावार्थरी परिपूर्ण धरी संपूर्ण मासवरी सहस्र विप्रायजित भोजन तरी घडे एक द्विजा पूजन तो पावे सदा यश कल्याण नेम जाण मासवरी जन्म दाभ्य जे पाप केले जाणून नेणुनी जे का घडले ते सर्व नाशे एकची वेळे जरी घडले स्नान एक हीच विषयी इतिहास परम एके होणे उत्तम श्रवण केलिया सुगम परती तत्कालिके इंद्र लोकीचे अप्सरा कामिनी नाम तिचे स्मितविलासने त्याई माझी ती प्रिय मोहिनी कुबेरागरी सदा वशे परमप्रीती पात्रते धनदाते स्वगुणी मोहिले हो तया ते नित्य गायने देखता ते क्षणभरी ते न सोडे स्वरूप परम लावण्य पाहता होय कथन कंठजीचा कोकिळे समान एकदा सुरगन बुलते असो ते देवलोकीची अप्सरा स्वरूप वर्णिता अपारंपारा तुच्छ जे पुढे शंकर द्वारा इतर सुंदर त्या किती चतुर्दश लोकपाठ प्रार्थिता परितेन जायची तत्वता ऐशी हे लावण्यलता पुढे वृत्तांता परिषेजे एकदा वनविहारार्थ सखिया घेऊन त्वरित निगती झाले क्रीडनार्थ लक्षणी पंत कुरुक्षेत्री तवतो पुरुषोत्तम मास हेतू नेणे विशेष उद्देश सहज पातळ्या त्या नास समुदायास ते काळी 5 जण
अंधा बोली जेते ऐके ते कोण कोणती नेत्र असून अंध होते एका प्रचिती तयाचे एक तो विषानंद दान तुझ्या तो दैवांध पूर्ण विषरा मथिरांध तोची तिसरा जाण बळांध तो चौथा पै पाचवा तो दुर्जन पाय तर तो घनाचे होई तया ते उपमाचे नसाहे ऐसे हे पाच अंध जाणीचे इतकियाचे वेगळे प्रकार ते किंचित परिसव साचार विषयांध झाला तो नर एका प्रकार तेचा चित्ती काम उद्भवला मग तो बोडकीने धरी तयाला तयाचा अशी धक्का देऊन जाता ध्यावरणे तो नये तैशेची मदिरा प्राशिले नेत्र असताची अंध झाला श्रीमुखी जरी तांडीला परी ओळखीला न पुरे आता तिसरा तो धनांद्य द्रव्य वदे उन्मानंद स्वकीय येता साईंद ओळखी न पुषे तया ते एकदा तयाचा कोणी आपत दरिद्री गांजीला भोवत तो जरी भेटावा येत तया ते पुसत तुम्ही कोण आता बोलवंत सती गजा ऐसे सदा मिळती तया ते शेजारी होई ती जाती तरी ते न पाहती तया ते पाचवा अंध तो दुर्जन सदा दुर्याचे चिंत्य कल्याण हात प्रयुक्त ज्याचे मन म्हणून जाण अंध तो म्हणून या पाच अंध श्रुतिया केले विषद पुढे की जे संवाद तया देवांगणीचा ऐशी ते विषांद पाये सखया समवेत पातळी ठाई सर्व काळ धर्मनेने काही जळ प्रवाहे स्व इच्छेगमे संपूर्ण जळक्रिया करून केले नूतन वस्त्र परिधान तिला समीप येऊन केले अवलोकन चौदिशे तव एकाएकी नयने कुंज वना ऐसे ते क्षणी वन दिगती झाली कामिनी दिकोनी मनी संतोषे नाना परी पुष्पयाते सुवासे सुशोभती द्राक्षे फुलभारे डोलिती चंपक सेवती ठाई ठाई जाई जुया आणि मालते वकुळ कुत्रा गरजते मांदार गुलाब केतके कर्दळी डोलते फळभारे आयश अनुपम्य ते वन छाया सुशीतळ साधन पादानंदली काविना तोषले मना सतीचे मग स्वाशिक पुष्प तोडून माळा करीते चतुर कामिने स्वकरेचे दिते ते क्षणी क्या मोदव मनी दाटला मग सकळ सखिया ते बोले जरी पुरुष सताई वेळे तरी अरुहार पुष्पे सेजे लिळे भोवितजे सोडे विषयांचे वयसा सुंदर सगुण बरी एकांत क्रीडावण नाना परी सुवास सुमना परी भरतरा विना निष्फळते ऐशे नाना परी कामचेष्टा करीतशी ती वरिष्ठा तव लियादेष्टा पातला श्रेष्ठ दुर्वास मुने सवे शिष्य मेळा अपार लक्ष्मी सरोवर तीर माध्यंती आराधीन कर म्हणून समग्र उतरले कोणी स्नानाते आदरिले कोणी बहिर्दिशेशी गेले कोणी स्वकर्मी गुंतले एकले दुर्वासा तव ते देवांगणा वाहिले कामज्वरे ऋषिते न्याळी एककी धावनी न्याली कंठी सुधली पुष्पमाळा करी होते पुष्पमाळा तेवी घातले ऋषीच्या गळा ऐसे देखता ते वेळा ऋषी हा झाला कुपाते मये नष्टे पापिष्टे पाय हे त्वा कर्म केले काय हे तो आम्हा योग नाही आता घेई शापाते कंठी घातली माळा तू भरतरची केवळा तू तव मध्यांध अबळा पिच्छास तत्काळ होई का ऐशे एकता शापवचन हेरी कपित दीनवदन काम मद गेला उतरवण करुणा वचन बोलतसे एके स्वामी ऋषिराया अज्ञानत्व घडे क्रिया ते क्षमा की जे स्वामी या म्हणून पाया लागत असे चरण न सोडी सर्वता चरणावरी ठेविली माता कृपाळू ऋषी नाथा शाप व्यथा निवारी हे ब्राह्मण हृदय कोमल कृपेने दविला तत्काळ म्हणे माझे वाक्य असत्य केवळ नवे अवाडे सर्वदा वारी चतुर्योग प्रमाण सहस्र वेळ होय गणना तोरी पिच्या स्वपावन उपरी स्थान पावशे पहा तरी अन्याय केवता पर्वत प्राय दंड तया झाला या लागी सुज्ञाने ब्रह्मवृंदाला भिवून त्याला वंदावे ब्राह्मण असो कैसा तरी चौगण्याचा अधिकारे मुख्य गायत्री मंत्राधिकारे म्हणून चतुर्वी नमावे असो उशाप पावणे सुंदरी ऋषी निघून गेली ते उसरी तत्काळी पिच्च्यास ती नारी पावती
पावली धारी ऋषी शापे दुर्घट वना माधारे कंटक वृक्ष परोपरे उदक न मिळे निर्धारे हिंडे सुंदरे पै तेथे आळे पिंगडे वृक्षाशी घेत श्वापदे नाठवे जीवघात सदा तळमळे शुळीत अशी लोट भर बहु काळ तव अकस्मात एके काळी यज्ञवल्कीचे कन्या मेळे काशी अपस्विनी नामे पाडी सख्या मेळे पातलेसे तव तो मलमास विशेष लक्षणी तीर्थयात्रा प्रदोष चालला असे कुरुक्षेत्रास भेटे अनायासे पै झाली येरी येवणी लवलाया धरती झाली तिये पाया म्हणे तपस्वी माया परिसे ये वृत्तांतो मग मुळापासून वृत्तांत समग्र कथिला ते समस्त शाप परम दुरस्तर कर्म गर सुटेना माये परम अपकारी ब्रह्मनंदिनी मुक्त करी शाप भयापासून या ऐसे मधुर वचने करुण ऋषिकुमारी प्रार्थिली नम्र वचने कार्यसिद्धी नम्र वदने साधे नवविधी ते अपायन पावे कधी क्रूर वचने अनर्थ पायी जयाचे वाणे मधुर असे त्याचे कार्य कधीच न नाशे जो सदा क्रूर बोलत असे कल्पांती नशे यशोतया असो तैशी नव्हे याज्ञवल्की चतुर्भामिनी परमनिके पिच्चशिनीचे बोले कोणिकी हृदय विवेकी अनुसरली मग बोले ऋषिकन्यिका मी की पिता माझा याज्ञवलिका देखा त्याने माते निवेदिली व्रते का अधिक मास निर्धारे पुरुषोत्तम वास विशेष म्हणे जात असो सागर संगमास तेथे करुणी स्नानदानास तप विशेष जाणवणे मात्र मास मात्र करुणे स्नान नक्त भोजन मौन्य घरून त्याही वरी दीपदान जाण हरी ब्राह्मण संतर्पण यथाविधे ऐसे तो ते पुण्य घडले जरी कदाचित हे शरीरे पिच्छसत्व जाऊन निर्धारी स्वपदे जाशील तो ऐकोनी तेचे वचन ऐरी बोले दीनवदन माझा देह पिच्छास जाण केवे स्नानदान घडे पै तरी माऊली तू माझी माता मी तब तुझे धर्मदहिता तुका अपकार करी आता देह व्यथा निवारी हे काही पुण्य तेव्हा आपुले मर्दफन तरी माहे केले तरी कोटी गुणी आगडे पुण्य घडे जाणे जे परोपकारा ऐसे पुण्य तुझे नशेचे सखे जाण या लागे माये कृपा करुण करी कृपादान एवढे तरी एका दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण तरी मी उदरगती पावेना स्थान पावेना आपले चतुर्युग किदव जाती तो वरे भोगू पिच्छा सुगती या लागे परिसे विनंती लागे पुढती पायाते येवी कोणी करुणा वचन करुणे द्रविले अंतकरण ते आवश्यक म्हणून दिदले भाषदान त्रिवेचा म्हणे ते म्हणे मी परतो हा येईपर्यंत पाहे तो इथेच राई ठाई चिंता न करी हृदय काय महाशांती लावला ये तसे ऐसे वदने ऋषी अबळा घेऊन सखयाचा मेळा सत्वर पावली सागर संगमाला करी सोळा म्हणे इच्छा साना दाना दे यथाशक्ती मास मास अवघे साधे पूर्ण करुणी व्रतविधी ब्राह्मणविधी परिपूर्ण ऐसे कोणी पुण्य क्रिया परतोनी आली तया ठाया तव ती पिचाशी उद्मी दृष्टी करून या निरकतसे मार्गाते तव एकाएकी स्त्रियांचा मेळा देखुनी आनंदली वेल्हाळा धावणी धरी चरण कमळा केला आपला साचवल मग ते ऋषिकन्या पाहे करी उदक घेतशी लवला एकी तिनीची पुण्य पाहे उदक करी घात नेसे पुण्य तोय पळताच हस्तकी तात्काळ देहे झाली निके पूर्ववत पुण्यलोकी अप्सरा देह पावली मुखे करुणी जय जयकार करती झाले नमस्कार म्हणे माये उपकार थोर केला माते मजवरी ऐशे वंदनी ते अवसरी स्वधामा पावली ते नारी एवढी पिचासनी निर्धारी उदरागती पावली म्हणून मलमासाचे महिमान स्वयं कथलेशी जनार्दन या लागी श्रुती सुजन किजे स्नान दान यथाविधी आपले सोकडीचे वंशे कवन पाविले पिच्चासाशे आत्मापूर्वीचे वंशवंशे हे तो जाणवे आपणाशे किंवा आपण स्वदेहाशे प्राप्त होणे कवन थैशे हे तू नैनावे आपणाशे म्हणून व्रताशे आचरावे मनाला काय होतो ये दाने झनीना मना ऐसे वचने येथील लक्ष्मीनारायण संवाद जाण तरी प्रमाण कवन म्हणे परिभावार्थ पाहिजे निका म्हणजे प्राप्त तत्काळ देखा या लागे करुणी विवेका आचरणे का व्रत भावे पुरुषोत्तम मासा ऐसा हा तुझा मास नाही नाही हो विशेष साक्षात पुरुषोत्तमाचा अंश जाण निशेष मी कहो
जैसे पर्वता माझी मेरू थोर गहगणी भानु परगंगे माझी सरस्वती अपार बोले श्रीवर आदरे नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा चतुष्पादा माझी कामधेनु उत्तमा तैसा मासा माझी पुरुषोत्तमा त्रिपाद ब्राह्मण हासे म्हणून अति आदरे करून की जे स्नानदान म्हणून बोले जनार्दन तेची कथन केले असे स्वस्ती अधिक मास महात्म्य पद्यपुराणाचे सम्मत मनोरसुत विरचित षोडशमोध्याय गोळा हा कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की